नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत गळिंब या छोट्याशा आणि सुंदर गावातील गोदावरी नदी पाहण्यासाठी. हा संपूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामध्ये शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आता आम्ही रस्त्याने प्रवास करत आहोत. दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळत आहे. गावाकडचा हा शांत परिसर मनाला खूप आनंद देतो. पुढे जाताना आपल्याला श्री भैरवनाथ मंदिर दिसले. या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अशा ठिकाणी आपल्याला मनाला वेगळी शांतता मिळते. जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. थोडं पुढे गेल्यावरती हनुमान मंदिर दिसतं. रस्त्यातच दर्शन घेऊन पुढे निघालो. गावातील ही जुनी मंदिरे आपल्याला सांस्कृतिक ओळख करून देतात. मित्रांनो, आपण महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मंदिराचे वातावरण खूप छान आहे, प्रसन्न, आणि काही वेळ आपण इथे थांबणार पण आहोत. तुम्ही बघू शकता मंदिर. मित्रांनो, आपण आता मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालो आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे, शेती आणि निसर्गाचं सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. गावाकडचा हा शांत आणि स्वच्छ परिसर मनाला अगदी प्रसन्न करून टाकतो. चला मित्रांनो, आता थोडे पुढे जाऊन आपल्याला अखेर आपल्या आजच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच गोदावरी नदीच्या किनारी पोहोचलेलो आहोत. इथे स्वच्छ पाणी, शांत वातावरण, निसर्गरम्य दृश्य खरं मनाला मोहून टाकणारं आहे. इथे काही वेळ निवांत फिरूया आणि सुंदर क्षणांचा आनंद घेऊया.
आपली मोटर बघ. तर मित्रांनो, आपण गंगेला आलेलो आहे. कसं आहे, आता पाणी वाढलं की इकडं रस्ता सगळा बंद होणार आहे. तर ही मोटर इथं राहते. तर मग याच्यात कसं आहे, मुंगे किडे जातात ना, मग ते वायर बियर आहे ना खराब होऊन जाते. ते आतले त्या खात्यात अशा कुरतडी त्यात. त्याच्यामुळं मग आपल्याला काय करायचं आहे आता, ही कांद्यावर मारते का ती फोल्डस पावडर मुंग्याची, ती मारायची त्याच्यात मोटरीत, म्हणजे काही असं जाणार नाही त्याला. ही आपली मोटर येतं, हे बघा पाणी. ही मोटर आहे आपली. चौकून एकदा ही पावडर मारली तर नो टेन्शन. त्याच्या भोवती किडे फिडे काही येत नाही मग. काही भरपूर पावडर तर देऊ मारून भरपूर, परत काही येणं होत नसतं. रस्ताच नाही राहत. ओके, बघा किती पाणी आलंय. इकडं सगळं पाणी नव्हतं काही जात, लय यंदा लय कमी झाली पाण्याची पातळी. इकडं बाई पिशवी. हे आमची दीदी आलेली आहे, ती म्हणे मला बी गंगा बघायची. बघ बाई, हे बघ पाणी. हा, हे बघ मंदिर तिकडं. तिकडं नाही जात.
मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणाबद्दल काय वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच गावाकडच्या निसर्गरम्य आणि प्रवासांच्या ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.